न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्र 5 टप्प्यात घेण्यात आली आहे। या निवडणुकीची मतमोजणी राज्यातील 48 मतदारसंघात मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे। ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आली आहे। राज्यातील 48 मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर एकूण 14,507 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले। एकूण 889 हॉलमध्ये 4,309 मोजणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। कायदा आणि संस्था अबाधित राखण्यासाठी सोप पोलीस बंदोबस्त सर्व मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आला आहे। नाशिक शहरामध्ये 2 कॉन्स्टिट्युएन्सीज म्हणजे नाशिक आणि दिंडोरी यांचं काउंटिंग होणार आहे। या दोन्हीचे स्ट्रॉंग रूम्स नाशिक शहर हद्दीमध्ये आहेत। त्या दृष्टीने आम्ही योग्य पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावलेला आहे। 3 टायर पोलीस बंदोबस्त आहे। आतलं कॉर्डन जे आहे ते CRPF, त्याच्या बाहेरचं SRPF आणि त्याच्या बाहेरचं तिसरं आउटर कॉर्डन जे आहे ते स्टेट पोलीस म्हणजे सिटी नाशिक पोलीसचं कॉर्डन आहे। त्याचबरोबर आम्ही 2 DCP, 4 ACP, 56 अधिकारी आणि साधारण 300 पोलीस अंमलदार, त्याचबरोबर 3 स्ट्रायकिंग या ठिकाणी तैनात केलेले आहेत। या ठिकाणी QRTचे फोर्सेस तैनात आहेत। या ठिकाणी बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड, बॉम्ब चेकिंग असे स्पेशल फोर्सेस आहेत। RCPचं प्लाटून या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर शहरामध्ये सर्वत्र अलर्ट साऊंड करण्यात आलेला आहे। सर्वत्र एक्स्ट्रा पोलीस बंदोबस्त फील्डवर आणि रस्त्यावर सर्व शहरामध्ये राहणार आहे। न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।